गोड आहे हा मुलगी. तुम्हाला मी जड झाले असेल ना तर तसं सांगा, मी घर सोडून जाईन. पण असं राहिलेला माल खपवणाऱ्या दुकानदारासारखं वागू नका माझ्याशी प्लीज. बघा, म्हणजे आपण हिला खपवायला बघतोय. मग काय चाललंय हे सगळं? अगं, एकदा वय निघून गेल्यावर अवघड जातं ग. आणि एक्सपायरी नंतर माल कोण घेणार ना? विनया तू गप्प बैस. अण्णा, काय चाललंय ग? एवढंही वय नाही झालंय माझं. बाबा तुम्ही सांगा ना. हो, एवढी घोडी झाली तरी म्हणे वय नाही झालं माझं अजून. छबू. बाबा सांगा ना हो हो प्लीज. हो. नंदा, मला काय वाटतं, हिला जर इतक्यात लग्न करायचं नसेल तर आपण थांबूया ना. गुणाची लेक आहे माझी, कुणीही हसत हसत लग्न करेल तिच्याशी. म्हणे हसत हसत लग्न करेल कुणी. नंदा, अगं घाई होते, ही खूप घाई होते. अगं योग, शेवटी योग असावा लागतो. 50 वेळा योग येऊन गेला दारात, पण ही कुणाला हो म्हणतच नाही. म्हणे मला राजकुमार हवाय, राजवाडा हवाय. कुठून मिळणार राजकुमार? मला अगदी राजकुमार नकोय ग, पण निदान माझे लाड पुरवेल असं तरी हवा की नाही बाबा. बरोबर आहे. तुम्ही काय हो म्हणताय हो? अगं बाई, नुसत्या ऐशो आरामात चिल चिल यो यो करत आयुष्य जगता येत नाही ग. संसार नाही होत तसा. हे कॅमेऱ्याकडे बघून तोंडाचे चंबू केले की झालं का सगळं? गपरे तू. हे बघ, तुझ्या आयुष्याकडून काही अपेक्षा आहेत ते कळतंय मला, आणि त्यात काही चुकीचं नाहीये. पण ही यादी न संपणारी असते ग. कुठेतरी स्वल्पविराम द्यावाच लागतो आपल्याला. नंदा. तुम्ही नका ना बोलू काही. हे बघ, मी यावेळेला कोणाचं काही ऐकणार नाहीये. त्या आलेल्या स्थळाला मी ताबडतोब होकार कळवून मोकळी होणार अगं आहे. आई. नाही ऐकणार, नाहीच ऐकणार. हे लग्न होणार म्हणजे होणार.